शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे। आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला। हे माझं पुढं सर मग माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे का ज्यांना तुम्ही घरी बसवलं? राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे? जालना जिल्ह्यातले तुम्हाला माहित नसेल तर कशाला विचार, शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते। आणि मी बोललेलो आहे ते सर, आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे। बोला राजेश टोपे तुम्ही असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल त्याच्यामध्ये राजेश टोपे आखरी पाहायला मिळत होते। राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा, बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मिटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकर म्हणून ग्रस्त, मला नंतर नाव आठवत नव्हतं, मग रात्री त्यांनी मला कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं। शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफिंग करण्यात आलं थोडक्यात त्या सगळ्या विषयात। नाही, साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले आणि मग त्यांना सांगितलं असतं की 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते, ते एकतर्फी गेले। त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं, पण पवारसाहेब गेले म्हणून उद्धवजी गेले आणि झालं, मग सगळंच जायला लागलं। काल तुम्ही बोलताना असं म्हटले की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीनी एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे, याचा कसा अर्थ काढायचा आगामी निवडणुकीत? तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील, तुम्ही काळजी करू नका। सर, काल 2 घटना घडलेल्या आहेत, हिंगोली आणि नांदेडमध्ये। नागपूरमध्ये मीटिंग पार पडली, मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी एक चर्चा होती, काय नेमकं ठरलंय का या संदर्भात? आम्ही सांगितलं, कालच विचारलं, मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार। आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार। कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना। प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालंय, काही तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? माझ्याकडे अजून नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की ते प्रमाणपत्र जे जुन्यात शोधलेली जी होती ती प्रमाणपत्र आहेत असं मला कळलं। त्याच्या दबावाला तुम्ही बळी पडणार नाही, रस्त्यावर येस, म्हणजे काय, मागेच पडलो, तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तो बसतो मतदारसंघ, त्याच्या जिथे बसले तिथेच रॅली झाली आमची, पहिली रॅली 17 नोव्हेंबरला 23ला। मुंबईची आता मोठी रॅली, मुंबईची ना, आता अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात, पहिल्यांदा मराठवाड्यात। भुजबळ साहेब तुम्हाला गरज पडली तर मग परत मुंबई आणि दिल्ली। सर, रीट याचिका दाखल करणार आहे, रीट याचिका कधीपर्यंत दाखल झालेल्या आहेत? 4 ते 5 रीट याचिका दाखल झालेल्या आहेत। एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे, एक माळी महासंघातर्फे झालेली आहे, एक नाभिक समाजातर्फे झालेली आणि एक सोनार समाजातर्फे झालेली आहे। कारण ह्या ओबीसीमध्ये, ओबीसी ही जात नाही, हा वर्ग आहे, त्याच्यामध्ये असलेल्या ह्या 374 जाती आहेत, त्याच्यावर परिणाम होणार म्हणून ह्या जाती न्याय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेलं आहे। मुख्यमंत्री 4 ते 5 काहीतरी रीट झालेत आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी त्यांनी रीट चर्चेला आल्यानंतर तिथले जे आदरणीय न्यायमूर्ती होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे, आम्ही ताबडतोब पण घेऊ, पण याला तर उत्तर देणार कोण, ॲफिडेविट कोण करणार? कारण महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिला आहे, तर कोण आता ॲफिडेविट करणार?
त्यामुळे आपण जरा थांबूया सोमवारपर्यंत. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहे असं कळतंय. सगळे तुमच्या सगळे फोन आला तुम्हाला सर? मला काही माहिती नाही आहे. त्यांनीच जे आहे ओबीसी मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो. आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला बोलवलं तर मी येईन. सर, जे प्रमाणपत्र वाटले त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे. फडणवीस फक्त आशेचा किरण आहे आज हे बघा, कारवाई होणार का? त्याचं उत्तर मी दिलं. सर, प्रमाणपत्र मी असं का करतात ऐकत दगडफेकीमध्ये नाही का का तुम्ही? आमदारांचा म्हणजे सहभाग मला होता? असं म्हणायचं होतं की ते अजितदादांच्या हाताने सर, वाटप तुम्ही असं झालेलं म्हणालात, आहे. तुमचा सर, जरा फडणवीस आक्षेप आहे. फक्त फडणवीस आशेचा किरण आहे असं काल होय होय बरोबर आहे. फडणवीस कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही सर, काय? कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळतं की शब्दाचा अर्थ काय आहे तो. आणि त्यामुळे जे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला थोडं ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली. त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे. जागा चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वसतिगृहांना जागा मिळतात. मग का आम्ही त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही?